3 धावा अंकित होत आहेत. पंच दर्शक आहेत 3 धावा आणि दुसऱ्या चेंडूच्या समाप्तीनंतर मात्र धावसंख्या कोरली जाते ती 7. सुरेख खेळ, अत्यंत आनंददायी, खूप आगळं वेगळं आयोजन. दापोली प्रीमियर लीग, सर्व तरुणांचा भरणा आणि जे उदरदाते देणगीदाते मदतगार सहयोगी यांच्याही शब्दरूपाने हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा फुलटॉसचा लो फुलटॉसचा चेंडू, इथे मात्र निर्धाव असा चेंडू पाहायला मिळाला आणि खूप सुंदर अशी कमबॅक केलेला आहे. पहिला चेंडू 4, दुसरा 3, तिसरा निर्धाव आणि गोलंदाज आहेत निशांत, ज्यांनी फलंदाजी गोलंदाजीमध्ये आपल्याला आनंद मिळवून दिला. पुन्हा एकदा आयकॉन असा खेळाडू निशांत आपल्या संघासाठी गोलंदाजीची उत्तुंग कामगिरी करताना पाहायला मिळते मैदानात. पुन्हा एकदा पायावरचा चेंडू आणि इथे मात्र अलगद उचललेला आहे, कसलीही चूक नाही आहे. सुंदर क्षेत्ररक्षण, वा 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 वा. फलंदाज मात्र हताश आहे, निराश आहे, दुःखी आहे की काय झालं, काय स्वप्न रंगवलेलं होतं आणि म्हणून कारागिराची कारागिरी पाहावी, खेळाडूंची खेळाडू वृत्ती पाहावी. एक फलंदाज, एक गोलंदाज, एक क्षेत्ररक्षण याचा तालमेल कधीही नीटसा बसत नाही आहे. प्रत्येक जण आपली कामगिरी चांगली करतोय. चला ऐकूया डीजे. धन्यवाद डीजे, धन्यवाद डीजे. धनेश डकआउट. बापरे, काय जबाबदारी होती. था खून खौल जाता था मेरा, मेरे अंदर भी गुरूर था, खून खौल जाता था मेरा, लेकिन जिम्मेदारियों ने मुझे झुकना सिखा दिया. अशी गोलंदाजाची ही शाबासकी आहे. काय सुंदर गोलंदाजी केली आणि धनेश सारखा एक होनहार खेळाडू, ज्यांच्याकडे पाहून अनेक खेळाडू त्यांची नक्कल करतात, असा खेळाडू मात्र बाद करणं साधं काम नव्हतं आणि ते काम केलं निशांनं. खेळ आहे शेवटी. आता येतोय तो दर्शन, पायावर टाकलेला चेंडू, यष्टीच्या थोडासा बाहेरचा मात्र निर्धाव असा चेंडू आता पाहायला मिळतोय. सुंदर गोलंदाजी निभावतोय निशांत, जबाबदारी पार पडतोय. जबाबदारीशिवाय काही होत नाही आहे. घर की जिम्मेवारी थी, रात का अंधेरा, बिजली चली गई, खुद जलकर उजाला निर्माण करना पड़ा, अशी जी ख्याती आहे. पुढचा चेंडू निशांत यांचा, वरच्या पट्ट्यातला चेंडू. इथे मात्र चेंडू 1 बाउन्स, 4 धावांसाठी जाऊ शकतोय का. इथे मात्र सरळ चेंडू जातोय. 2 बाउन्स, 4 धावांसाठी पंच दर्शक आहेत. आपल्या 4 धावा इथे अंकित केल्या जातील आणि या 4 धावांसाठी ऐकूया छोटंसं सुंदरसं सुमधुर संगीत. धन्यवाद डीजे. महंगे कपड़े तो दुकान के पुतले भी पहनते हैं, महंगे कपड़े तो दुकान के पुतले भी पहनते हैं, अगर पहचान बनानी है तो अपना व्यवहार ठीक रखो. पुन्हा एकदा तनिष सज्ज आपल्या आले. कुठे तनिष गोलंदाजीसाठी पहिलं षटक हाताळलं गेलं. एक सुंदर विकेट, 4-3-0, विकेट 0-4 अशा 11 धावा या ठिकाणी निर्माण केल्या गेल्या. मात्र विकेट अत्यंत महत्त्वाची होती. ती विकेट होती धनेशची, ज्याला एक सुंदर खेळाडू अशी ओळख आणि ज्याला ओळखले जाते असा खेळाडू बाद करणं म्हणजे ही किमया केली निशांनं. आता पाहूया त्यांच्या जागी येतोय तो म्हणजे दर्शन. दर्शनने आपली जबाबदारी स्वीकारलेली आहे. आपल्या क्रीजवर टान्स करून सज्ज आहे दर्शन. पायावरचा चेंडू, पुन्हा एकदा टप्पा पडलेले चेंडू. 1 धाव मात्र चोरली गेली आणि एक धावेची गरज आहे. थेंबे थेंबे तळेसाचे घडा भरायचा असेल तर मात्र एक थेंब जमा करणं गरजेचं, अशी 1 धावाची नितांत गरज आहे. दुसरं षटक या ठिकाणी हाताळलं जात आहे आणि अजून तर खूप मोठा मार्ग आहे.
रस्त्यात अनेक अडथळे निर्माण होतील, गोलंदाज रूपानं ते पार करणं गरजेचं असतं, ते म्हणजे फलंदाजाचं. पाहूया पुढचा चेंडू तनिष यांचा. दर्शन वा, बाहेरचा चेंडू, यष्टीच्या बाहेरचा चेंडू. आणि इथे मात्र भली मोठी चूक महागात पडली. दर्शनलाही चूक महागात पडलेली आहे. गरज नव्हती. धावणं इतकी चपलता लागते या खेळामध्ये. जेवढे तुमचे पाय प्रत्येक क्षणाला अडीच जर धावत असतील तर तो क्षण वापरावा, अन्यथा अशी नौबत येऊ शकते. आणि या ठिकाणी मात्र गडी बाद होतोय. चला, दुःखात सहभागी आहोत. ऐकूया छान सुंदर असा डीजे. तिसरी यार्ड सर्कलमध्ये अनेक खेळाडू पाहायला मिळतील. पॉवर प्लेचं षटक दुसरं हाताळलं जात आहे आणि हे षटक घेऊन येत आहेत तनिष. एक धाव दिलेली आहे आणि एक विकेट घेतलेली आहे. तिसरा चेंडू मधल्या फळीवरचा चेंडू टाकलेला होता. या ठिकाणी कार्पेट शॉट जात आहे. पाहूया, चेंडू अडवला जात नाही आहे. 4 धावा अंकित केल्या जातील आणि 4 धावांनी मात्र स्कोर थोडासा पुढे वाढत चाललेला आहे. अशी स्कोर संख्या, धावसंख्या जर वाढत गेली तर आपल्या संघाला चांगली उभारी देण्यासाठी फलंदाजाची जबाबदारी ते पूर्ण करतील. राहिला प्रश्न तो गोलंदाजाचा. आपल्या आपल्या अंदाजाने गोलंदाज सज्ज असतो त्या मैदानावर. एक आयडिया, एक नेत्र सुखद असा चेंडू त्या फळीवर टाकला जातोय. पण त्याचा आस्वाद जर घ्यायचा असेल तर आपण तेवढे तरबेज हवेत. अशी फलंदाजीची करामत. तुम्ही ज्या ठिकाणी उभे राहतात, जसे उभे राहतात तशी गोलंदाजी केली जाते. पुढचा चेंडू तनिषचा. मैदानाच्या थोड्या मध्याने पडलेले चेंडू वाईडचं रूप पंचदर्शकात. एक धाव वाढते, एक चेंडू वाढतोय. धाव संख्या सरसावली ती 17वर. सुरेख खेळ म्हणायला हरकत नाही आहे. आमचं दापोली प्रीमियर लीग आणि या प्रीमियर लीगसाठी दापोली पंजाब रोड बॉईज यांनी अथक प्रयत्न केले आणि मनासारखं आयोजन झालं याचं समाधान प्रत्येक चेहऱ्यावर आठवत आहे, दिसून येत आहे. तनिष. पुढचा चेंडू मध्यान्न पुन्हा मैदानाच्या आणि इथे मात्र बाद होते गडी. क्रीजच्या बाहेर निघणं म्हणजे फार मोठे गुन्हा आहे. नकळत घडलेला हादसा जरी असला तरी जिव्हारी लागलेला हादसा आहे. शिवाजी महाराजांनी किल्ले घेतले खरे, पण ज्या ठिकाणी 500 मावले आणि एका ठिकाणी अफजलखानाकडे 7,000 सैनिक, इथे मात्र तनिषने आपली बखूबी कामगिरी केली आणि त्यांना सहयोग दिलं ते म्हणजे विकेट किपरनं अलगद उचलून स्टंपिंग केलं गेलं. आणि इथे मात्र हताश आणि निराश परत जाताना थोडंसं चेहऱ्यावरचे हावभाव दिसून येतात, ते म्हणजे दर्शनच्या. धन्यवाद डीजे. धावसंख्या थांबवलेली आहे, ब्रेक लावलेला आहे 17वर. आणि इथे मात्र तनिषने 2 विकेट पटकावलेले आहेत. एक आपला विजयी झेंडा गोलंदाजी रूपाने तनिष दाखवून देत आहे. आपल्या संघासाठी सुंदर कामगिरी करावी असे स्वप्न पाहणारे मैदानामध्ये उतरल्यात फळी घेऊन. आणि 17 धावसंख्या कोरलेली आहे. मात्र जवळजवळ 3 गडी बाद झालेले आहेत. 17 धावसंख्या म्हणजे साऊथ आफ्रिकेची जर्सी ज्याने परिधान केली असा एक दिग्गज खेळाडू. पुन्हा एकदा तनिष.
गोलंदाजी मार्कर राईट आर्म राईट द विकेट. हळू द्या आणि हो बोटाला चाटून गेलेला आहे चेंडू. एक धाव पूर्ण होते. 2 धावा या ठिकाणी. लपून लपून का असे नाही, गरज आहे तुम्हाला धावांची, कारण आपला गडी बाद होताना जबाबदारी एक स्वीकारावी लागते आणि या जबाबदारीला समोर जाताना आपण एक चांगल्या विचारांती मैदानामध्ये उतरतात. फळीचा उपयोग मला करायचा आहे. ही फळी मला किती साथ देईल, पण त्याच जोडीला साथ देण्यासाठी चेंडू तसा आला तर भल, नाहीतर घरी चल, अशी ख्याती सुद्धा या मैदानामध्ये पाहायला मिळते. पुन्हा एकदा तनिष तयार गोलंदाजी मार्कवर. सुरेख चेंडू, बाहेरचा चेंडू होता आणि हा चेंडू मात्र जाग्याचा टप्पी खाल्लेला आहे. पंत मात्र तटस्थ आहेत. क्षणभर जाणवले की वाईड तर नसेल ना, पण क्रीजच्या मध्ये बॉर्डरमध्ये हा चेंडू पडला गेला आणि तनिषचं शतक मात्र या ठिकाणी संपतंय. सुरेख गोलंदाजी तनिषने फक्त अवघ्या 8 धावा देऊन एक धावचित झालेला आहे आणि 1 विकेट मात्र मिळवलेला आहे. सुरेख गोलंदाजी तनिष यांच्याकडनं पाहायला मिळते. $1975. आत्ता तुम्हाला एक सांगायला आनंद मिळेल, 147 चेंडू खेळून शुभमन गिलनं 104 धावा जमवलेल्या आहेत. आता भरत पटाडिया आणि अक्षर पटेल खेळत आहेत. जवळजवळ 365 लीड आपण इंग्लंडला दिलेला आहे. पाहूया हा सामना सीझनमधला आपण जिंकू शकतो का, कारण समोर इंग्लंड आहे. झोकून द्यावं लागतं. मान लिया तो हार है, अगर ठान लिया तो जीत है. वक्त निकाल कर बातें किया करो अपनों से, अगर अपने ही ना रहे तो वक्त का क्या करोगे. गुरूर की इस बात का साहब आज मिट्टी के ऊपर है, कल मिट्टी के नीचे होंगे. गुरूर की इस बात का साहब आज मिट्टी के ऊपर है, कल मिट्टी के नीचे होंगे. पुढचा चेंडू, तिसरे षटक. मध्यांनी सुंदर टप्पा खाल्लेला चेंडू होता, मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेनं शॉर्ट फाईन लेगला गेलेला हा चेंडू अडवलेला आहे आणि पंत दर्शक आहेत 4 धावा. थोडंसं खराब फंबल झालं गेलं या ठिकाणी. नीटचं निरीक्षण जमलं नाही चेंडू पकडायला आणि धावसंख्या पोचली ती. आणि पंच दर्शक आहेत, नो बॉलचा इशारा. पहा बरं, पंचांची नजर मानावी लागेल. तटस्थ पंच आहेत. पंच तुमचे आमचे साधे पंच नाही आहेत, ज्यांना खास सिलेक्ट केलं गेलं. दांडी येथून सन्माननीय निखिल भाऊ तामारे, साहिल भाऊ दवणे आणि दुसरे आहेत पंच ते पण साहिल भाऊ तामोरे. आमचे स्कोरर भाग्यवान तांबोरे यांनी खूप सुंदर उत्कृष्ट कामगिरी आतापर्यंत पार पाडलेली आहे. कळत नकळत काही अघटित घडेल समस्व. पुढचा चेंडू, उलटाचा चेंडू, डाव्या हाताचा प्रयोग केलेला आहे. डाव्या हाताचा खेळाडू कव्हरच्या दिशेने चेंडूला भिरकावले. 1 धाव मात्र पूर्ण केली जाईल. खूप सुंदर एक क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आणि असं क्षेत्ररक्षण असेल तर धावा रोखणं ही गरज असते ती क्षेत्ररक्षकाची आणि तेवढीच किमया दाखवतात ते गोलंदाज. आत्ता पुन्हा एकदा निशान. पहिल्या वेळेस मात्र निशाननं 11 धावा दिल्या गेल्या आणि आत्ता स्कोअर जर पाहायला गेलं तर 25 पाव शतक गुण फलकावर पाहायला मिळेल. पाव शतक. निशान, बाहेरचा चेंडू होता, कट लागलेले आहे.
बॅटची एक लागलेली आणि हा चेंडू जातोय का आणि सरळ निघून गेला गॅपमधनं 4 धावांसाठी पंचाने इशारा दिलेला आहे. नक्कीच फलंदाज तुमचे 4 धावा या ठिकाणी अंकित केल्या जातील. धाव संख्या पोहोचते ती 29. इंग्लंडचा डेव्हिड मलान यांची जर्सी नंबर 29 आपण पाहत आहात. धाव संख्या कोरली ती 29. पुढचा चेंडू पुन्हा एकदा पायावर आदळलेला चेंडू निर्धाव. पुन्हा एकदा सुंदर पाठीमागे यायला एक मार्ग मोकळा करून दिला तो गोलंदाजानं की आता धावा तरी किती द्यायच्या. फलंदाजाला जखडून ठेवणं हे गोलंदाजाचं काम असतं, पण तेवढंच सुंदर काम जर विकेट किपर करत असेल. कारण आत्तापर्यंत 4 धावा या बाईच्या पाहायला गेल्या नाहीत, फक्त 1-2 धावा बाईच्या पाहायला मिळाल्या. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचे चेंडू विचलित केलं, थांबवलं, फलंदाजाला जखडून ठेवलं. ही किमया आहे फक्त गोलंदाजाची. 1 धाव पूर्ण केली जाते. धाव संख्या पोचते 30. आणि पीट कमिन्स ऑस्ट्रेलिया हा महान गोलंदाज फलंदाज आपण पाहतात, ऑलराऊंडर. त्याची जर्सी नंबर आहे 30. पीट कमिन्स. आणि इथे धावा कोरले 33. एक जर्सी आणून ठेवलेली आहे पीट कमिन्सची. पुढचा चेंडू मध्याने टाकलेला डाव्या हाताचा प्रयोग केलेला आहे आणि ओ भाग्य खुल गई भाई फलंदाज के, क्या कहे. आई थी गेंद हाथ में लेकिन हम कामयाब नहीं रहे. थोड़ी सी गलती काफी महंगी साबित हो सकती है. अगर किसी को जीवन दान दे रहे तो साबित कर देता है सामने वाला बल्लेबाज कि हम भी आपसे कुछ कम नहीं. जितना तुम्हारे में दम नहीं, जो हम करके दिखाएंगे वो आप नहीं कर पाओगे. पुढचा चेंडू मात्र निशांत जाईल. थोडी खंत निशांना वाटली असेल. आलेली संधी सोडणं मूर्खाचं काम. हो हो हो, काय कट लावली चेंडूला. 1 धाव पूर्ण होते. शॉट पॉइंटला मात्र गेलेला हा चेंडू. 1 धाव पूर्ण होते. धाव संख्या पोहोचते ती 33. क्षमा करा, 1-3 33. 3 षटकं मार्गस्थ झालेली आहेत. धाव संख्या पोहोचली ती 33. 5 षटकांचा सामना असेल. पॉवर प्ले कधीच संपलेला आहे. आता पाहिजे तशी हवी तशी आनंददायी फिल्डिंग तुम्ही लावू शकता. 84 प्रकार फिल्डिंगचे आहेत. तुम्हाला पाहिजे तसं मैदान सजवा. गोलंदाजी कशी करतोय, इन स्विंग, आउट स्विंग, कटर, लेग कटर, यॉर्कर, पॉर्कर काय करतोय त्यावरनं आपले क्षेत्ररक्षण लावणं गरजेचं आहे. हे सुद्धा पाहणं. आणि टान्स जो करतोय, टान्सवाल्यांची खरी चांदी असते ती मैदानावर. जर बल्ला तुमच्या हातामध्ये असेल, फळी हातामध्ये असेल, टान्स करून घ्या. विचलित करा गोलंदाजाला. टान्सची किमया आहे आणि म्हणून टान्स केला जातोय. आतापर्यंत अनेक खेळाडू येतात, डायरेक्ट फळी हातामध्ये घेतात. टान्स नाही, काही नाही आहे. गोलंदाज कोण आहेत बंधू? नाव माहीत आहे का? क्षेत्ररक्षण गोलंदाज कोण आहेत दादा? मंथन. ओके, नाव इथे जाहीर केलेलं मंथन. पुन्हा एकदा आपलं स्वतःचं मंथन करत गोलंदाजी करतोय मंथन. चांगल्या पद्धतीचा चेंडू हाताळलाय. चेंडू नक्कीच पहिली सुरुवात मंथनची. 4थ्या षटकातला पहिला चेंडू मंथनचा. निर्धाव, खूप सुंदर गोलंदाजी. राऊंड विकेट करतोय. उजव्या हाताचा हा गोलंदाज आहे. आणि पाहायला मिळतंय की डावा आणि उजवा यांचं गणित कधी बसत नाही. पुन्हा एकदा मंथन सज्ज. पायावर पुन्हा एकदा टोळण्याचा प्रयत्न केलेला, विचलित केलंय, थांबवलंय, फंबिम केलंय. इथे मात्र कोणतीही संधी देत नाही मंथन फलंदाजाला की मी आहे या ठिकाणी. जोपर्यंत माझ्या संघासाठी माझ्यावर जबाबदारी तो मी पूर्ण करणार आहे. किशोर पाटील दादा आहे, मनोज पाटील, स्वागत आपलं. चांगली खेळी मंथनची. ज्या वेळेला सकाळी मंथन आला तेव्हा शरीरयष्टी पाहून आम्हालाही आनंद मिळाला. पुढचा चेंडू टळवलेला आहे. पुन्हा एकदा लेगच्या दिशेने चेंडू पाठवलाय. मात्र इथे फिल्डिंग पूर्णतया सज्ज आहे. एका धावेवर फक्त समाधान करावं लागेल फलंदाजांना. आणि धाव संख्या थोडीशी पुढे सरकते. 34 वर 3 वर 4.
आमचे जुने गोलंदाज झहीर खान यांची जर्सी जर पाहिली तर तुम्हाला 34 नंबरची जर्सी झहीर खानच्या अंगावर पाहायला मिळेल. एक अत्यंत सुरेख असा खेळाडू, दिग्गज खेळाडू ज्याची गणना भले भले ज्यांच्या गोलंदाजीला घाबरायची असा हा झहीर खान यांची जर्सी नंबर 34 आणि धाव संख्या कोरली गेली ती 34. हो, खूप सुंदर पकडायला हवं होतं खरं तर, पण कुठेतरी सूर्याची किरण समोर आली. चेंडू आरपार निघून गेला. वन बाउन्स बाउंड्रीसाठी शानदार शानदार मजेदार चटकदार चौदार असा चौकार पंतांनी दर्शवलं. तुमच्या 4 धावा या ठिकाणी अंकित केल्या जातील. चेंडू बाहेर गेला नाही, एकदम बाहेर गेला तर लावायला पाहिजे. थँक्यू डीजे. बाहेरचा चेंडू. इथे मात्र तटस्थ आणि जागृत असे विकेट किपर आपण किरमाणीनं पाहिलं असेल. ऋषभ पंत बिचारा आत्ताच आहे, मात्र किरण मोरे नावाची व्यक्ती तेंडुलकरपेक्षा बारीक जरी उंची असली तरी किरण मोरेने अनेक रेकॉर्ड केलेले आहेत. पाकिस्तानवाल्यांबरोबर झालेले भांडण किरण मोरेची 8वा. सय्यद किरमाणीने कोणती भांडण केली नाही. पुन्हा एकदा मंथन यष्टीच्या बाहेर, पुन्हा एकदा डीप कव्हरला पाठवलेला चेंडू. एक धाव पूर्ण केली जाईल का? बस एका धावेवर समाधान. मात्र चोरली गेली दुसरी धाव. सुरेख धावपट्टी या ठिकाणी निर्माण करतायत. रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही मधली तालमेल खूप सुंदर आहे आणि धावसंख्या पोहोचली ती 40-10च्या एव्हरेजनं. मंदिरामध्ये ओके. थैंक यू मनोज, धन्यवाद. पलटकर जवाब देना बेशक गलत है. पलटकर जवाब देना बेशक गलत है, लेकिन सुनते रहो तो लोग बोलने की मर्यादा भूल जाते हैं. पलटकर जवाब देना बेशक गलत है, लेकिन सुनते रहो तो लोग बेशक मर्यादा भूल जाते हैं. याकडे लक्ष द्या. ही शायरी साधी नाही आहे. आणि पुन्हा एकदा 5वं षटक हाताळतायत ते कुशलची गोलंदाजी मागेही पाहिली, यावेळेला पाहायला मिळाली. गोलंदाजी फलंदाजी पाहायला मिळाली. आणि आता हे मात्र आपलं 5वं सत्र सुरू आहे. 3रं वर्ष आपण या ठिकाणी साजरे करत आहोत. दापोली प्रीमियर लीग अत्यंत सुरेख आनंददायी आयोजन, नेत्रदीपक असं आयोजन आणि त्याचबरोबर तारीफे काबिल असं आयोजन. कारण या ठिकाणी ज्या ज्या सुखसोयी हव्या होत्या, मैदानाला खूप सुंदर सजावट केलेली आहे. आणि मैदान वापरत असताना या मैदानाचा उपयोग खेळाडूंसाठी आहे. आयोजक फक्त पॅव्हिलियनमध्ये बसून त्याची मजा घेत आहेत. मात्र जे जे श्रेय लागतंय, काम लागतंय, वेळ लागते, मनुष्यबळ लागतोय. पुन्हा एकदा डाव्या हाताचा चेंडू. शॉर्ट फाईन लेगला भिरकावलेला हा चेंडू सरळ केलेला आहे 4 धावांसाठी. इथे मात्र पुन्हा एकदा धाव संख्या भली मोठी उभारण्याचा प्रयत्न करतात ते फलंदाज. धाव संख्या पोचली ती विक्स फॉर्म्युला 4444. मो लगाइए, काम पर चलिए. विक्स लगाइए, आराम से सो जाइए. नाही यात भागत नाही आहे. झोपण्याने कोणतेही कामं पूर्ण होत नाहीत. अगर जिंदा रहना है तो जागरूक रहिए, पैर हिलाते रहिए. सो जाओगे तो पैर हिलाते रहिए, वरना ये दुनिया मुर्दा समझकर कब दफना देगी पता ही नहीं चलेगा. आजकाल लोकांना गरज आहे ती मोठ्या धनाची. आणि म्हणून दुनिया खूब बटोरने लगी है चारों दिशाओं से. दुनिया खूब बटोरने लगे हैं चारों दिशाओं से. उन्हें पता है कि आखिर में खाली हाथ ही जाना है. वाह वाह वाह, काय गोलंदाजी होते. पण या गोलंदाजीचा समाचार मात्र घेतलेला आहे. उत्कृष्ट फलंदाजी पाहायला मिळते. चौकाराची आतषबाजी. ऐकूया डीजे.
धन्यवाद। कोई दुनिया की चाह में रोया तो कोई अपनों के लिए रोया, कोई दुनिया की चाह में रोया तो कोई अपनों के लिए रोया। अजीब कहानी है जिंदगी की, किसी पर भरोसे के लिए रोया तो कोई किसी पर भरोसा करके रोया। वाह वाह, बिगिटचा प्रयास होता, या ठिकाणी मात्र चेंडू सरळ निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातात आणि इथून मात्र निर्धाव असा हा चेंडू। छान सुंदर गोलंदाजी, कुशलची तरबेज, प्रत्येक कामात कुशल अशी कुशलची ख्याती आहे। गोलंदाजीत कुशल, टाकलेला चेंडू कसा निर्धाव, फलंदाज मात्र वाट पाहत राहिला की चेंडू आला गेला निघून गेला कळलंही नाही, पुढचा चेंडू मात्र कुशल हाताळतोय। हो, हळूच मध्यांनी लागलेला फटका कमी ताकदीचा फटका होता, एक धाव मात्र पूर्ण केली जाईल आणि पाहता पाहता 2 धाव मात्र अंकित होत आहेत। एक धाव चोरली जाते, यामध्ये चोरीचा प्रकार नाहीये, पण चोरणं ही गरज या ठिकाणी पूर्ण केली जाते फलंदाजांकडून। थोडंसं लूज क्षेत्ररक्षण म्हणायला हरकत नाही, चेंडू आला पण भिरकावताना मात्र कुठेतरी फलंदाजांनी आपल्या फळीचा उपयोग करून त्याला भिरकावला खरं, पण 2 धावा मिळतील का ही आशाही नव्हती। 2 धावा या ठिकाणी अंकित होतात आणि धाव संख्या पोहोचली ती 50, अर्ध्या षटकावर 50। फुलटॉसचा चेंडू, पुन्हा एकदा ताकदीचा उपयोग, भिरकावला लेगच्या दिशेने, जाऊ द्या मैदानाच्या बाहेर। समोर आमच्या गाड्या सुरक्षित आहेत की नाही पाहण्यासाठी चेंडूला पाठवलेला आहे। पुन्हा एकदा चेंडू नक्कीच आनंद घेऊन या ठिकाणी प्रस्थान करेल, तोपर्यंत 4 धावा अंकित केल्या जातील। वा वा, काय फलंदाजी पाहायला मिळते। धन्यवाद डीजे प्रज्योत, अपने खेल की ज्योत जब तक जिंदा है, मजा लीजिए प्रज्योत जी। और फिर से एक बार लेग का उपयोग किया है, डिफाइंड लेग में इस गेंद को पकड़ी गई है और चाहत में 2 अंक यहां पे अंकित किए जाएंगे, 2 रन अंकित किए जाएंगे, तब तक स्कोर आगे बढ़ता हुआ 56 अब तक 56। एक नाना की फिल्म आई थी अब तक 56। हाँ, पार्थ चालला कुठे बेटा, लगेच ये, तुझी गरज आहे इकडे। आमच्या भगिनी बसलेले होते, गेल्या, बापरे। काही वेळासाठी मात्र इथे महिला उपस्थित होत्या आणि त्यांनी खूप सुंदर क्रिकेटचा आनंद घेतला आणि आनंदात महिलांनी समाविष्ट व्हावं, कारण आता म्हटलं जात आहे की महिला पुरुषों के आगे कभी जा ही नहीं सकती है। कहावत झूठ है सर, महिला पुरुषों के आगे कभी जा ही नहीं सकते, सिर्फ एक बात के लिए, हम सच बोलते, घर में महिलाएं झूठ बोलती है। दोन्ही दिग्गज पंच विचार विनिमय करतायत आणि पुन्हा एकदा चला टॉस करून घ्यायची आहे। बघणे साहेब इथे हजर आहेत, मी साहेबांना सहदेव सरांना विनंती करेल, आपण टॉस करून घ्यायची आहे। कोण कोण आहे टॉसला? आयोजक, पुढचा सामना कोणता आहे आपल्याला लगेच खेळवायचे आहेत, आता फक्त 5वं सत्र सुरू आहे। त्याच्यावर आहे का? अच्छा, या संघामध्ये, या सामन्यामध्ये जो संघ जिंकेल त्या संघाचा सामना पुढील संघाबरोबर लागणार आहे आणि आपण हॅलो चला हळूहळू सूर्य अस्ताला जात आहे मित्रांनो, वेळेचा भान ठेवा, वेळ आपल्यासाठी भली असेल पण ती थांबणार नाही आहे, त्याचा सदुपयोग केला तर आपल्याला पुढे छान सुंदर सूर्यप्रकाशात सामने खेळायला मिळतील, अन्यथा इथे प्रकाश होत नाही आहे। दादा काय करायचं, टॉस साठी कोण असेल? ब्रदर ब्लास्टर आणि केसरी किंग, ब्रदर ब्लास्टर आणि केसरी किंग दोन संघाच्या कप्तानाने नाणेफेक करून घ्यायचं आहे। ब्रदर ब्लास्टर केसरी किंग दोघांनाही पुकारत आहोत, लक्ष द्या कृपया, वेळ वाया जाऊ देऊ नका। हा सामना पाहता पाहता 15-20 मिनिटांमध्ये संपेल, पुढचा सामना लगेच आपल्याला चालू करायचा आहे।
सूर्य अस्ताला जात आहे, अंधाराचा फायदा आपल्याला मिळणार नाही आहे. किसी को अपनी पसंद बनाओ तो बड़ी बात नहीं. कहते हैं कि किसी को अपनी पसंद बनाओ तो बड़ी बात नहीं, लेकिन हम किसी के पसंदीदा बने ये सबसे बड़ी बात होती है. चेहरे पर हमेशा मुस्कान बनाए रख मेरे यार. कहते हैं कि चेहरे पर हमेशा मुस्कान बनाए रख मेरे यार, वरना आंखें तो आंसुओं को भी पनाह नहीं देती. इसलिए कहते कि चेहरे पर मुस्कान बनाए रखो, क्योंकि आंखें तो आंसुओं को भी पनाह नहीं देती भाई. हाँ, हम तो इस सिरगांव सरपाड़े के मैदान का हाँ अच्छा उपयोग कर रहे हैं. हम अंग्रेजों के जमाने के जेलर, लेकिन जेलर छोड़ के अब हम मैदान के बन गए टेलर. हाँ. थोडी असरानीने बोलवण्याचा प्रयत्न केलेला सर. काय सुंदर दिसता तुम्ही. दाढीवाले साहेब, दाढीवाले, त्यांचं नाव काय दाढीवालेचं? तनय भाई, क्या सुंदर चेहरा है. अच्छा तनय भाई, मुझे बताइए क्या किसी ने चोरी की? क्या अभी तक साबित है? शाबूद है. बड़े भाग्यशाली हो. यह आज़ादी कभी खोना नहीं, किसी भी डाल के बैठ सकते हो. एक बार आज़ादी खो गई, बीवी के हाथों के खिलौना बन जाते हैं, लेकिन बनना भी जरूरी है, क्योंकि जीवन साथी चाहिए. क्रिकेट मध्ये खेलनाऱ्यांसाठी डर मुझे भी लगता था फासला देखकर, पर मैं आगे बढ़ता गया रास्ता देखकर. मंजिल खुद ब खुद करीब आती गई मेरा हौसला देखकर. वाह 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 वाह. मंजिल खुद ब खुद करीब आती गई मेरा हौसला. जब तक हौसला है, डरिएगा नहीं. कुछ करना है तो काबिलियत बनाइए, काबिलियत के सिवा कुछ नहीं. इसलिए कहते हैं कि सफलता की पोशाक कभी तैयार नहीं मिलती, उसे बनाने के लिए गजब का हुनर चाहिए. दोस्तों, गजब का हुनर. यहाँ हर एक कोई खिलौना नहीं है, हर एक कोई खिलौना नहीं है, लेकिन हर एक हीरा है. बस अपने आप को खुद तराशने की जरूरत है, तो हीरा बन पाओगे. उलटाचा चेंडू आणि हळूच चेंडूला काय सुंदर डिफेन्स मध्ये खेळण्याचा सन्मान केला चेंडूचा. निशान भाऊनी मात्र चेंडूचा सन्मान केला. डाव्या हाताने खेळून आपणही या चेंडूशी आहोत, एकनिष्ठ आहोत हे दाखवून दिलं. पहिला चेंडू मात्र असा जाऊ दिला. मिहिरनं फेकलेला चेंडू मात्र निशानने त्याचा सन्मान केला आणि निर्धाव असा चेंडू साबित केला तो मिहिरनं. पुढचा चेंडू पुन्हा एकदा निशान सज्ज आपल्या गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म राईट विकेटाने टोलवलेला आहे. पाहूया डीप कव्हरच्या दिशेने गेलेला चेंडू 4 धावांसाठी थांबलाच नाही. हवेचा झोक, हवेचा रुख. चेंडूला जायचं होतं मैदानाच्या बाहेर, त्याने त्याचं काम केलं, फळीनं साथ दिली. इथे मात्र मीर थोडासा नाराज. ऐकूया डीजे. पुढचा चेंडू मिहिरचा. चांगल्या पद्धतीने एक टप्पा चेंडू पडलेला होता. फार उंच असा गेलेला चेंडू आहे. चांगला रनअप होता, मात्र या ठिकाणी संधी हुकलेली आहे. चेंडूचा टप्पा नेमका कुठे पडेल, गॅप काढला गेला आणि या गॅप मध्ये चेंडू मात्र नोमॅन झोन मध्ये पडला गेला आणि आलेली संधी याचा मात्र सोनं करता आलं नाही. थोडंसं म्हणावं लागेल की दुर्लक्ष झालं चेंडूवर. आपल्या डोळ्यासमोर किरणं तर आली नाहीत ना, आणि म्हणून कॅप वापरावी लागते अशा उन्हाळ्यामध्ये, जेणेकरून आलेली संधी हातात निसटणार नाही. आता मात्र या संधीचा लाभ बघूया फलंदाज घेतोय का. सर टॉससाठी आला सर. ओके. हा हा, पुन्हा एकदा दिशा चेंडूला दाखवली गेली आणि इथून मात्र पाहतोय चेंडू
बरोबर बाउंड्री पकड गेला. 2 धावा तोपर्यंत अंकित केल्या जातील आणि 2 धावेनंतर मात्र धावसंख्या पुढे सरसावते ती 57 साठी आपल्याला विजय मिळवायचा आहे. आणि आत्ता यस सर यो 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 ब्रदर ब्लास्टर आणि कोण सांगितलं हा केसरी किंग ब्रदर ब्लास्टर संघनायकांनी लगेच या टॉस करून घ्यायचं आहे. ब्रदर ब्लास्टर आणि केसरी किंग चालेल. ओके चला मॅच काढूया. आपल्याला पाहायचं असेल आपण यूट्यूबवर पाहू शकता. आमचे साईनगरवाले सन्माननीय निलमभाऊ संखे एक अत्यंत उत्कृष्ट व्यक्तिमत्व. त्यांच्या साईनगरमध्ये कोणताही महोत्सव उत्सव असू द्या एकत्रित करणं हे त्यांचं आद्य कर्तव्य आहे. गोळा करणं संघटित करणं एकमेकाची अडीअडचणी सोडवणे आजपर्यंत हातखंडा राहिला आहे तो निलमभाऊ संखे आपला. आणि आपण 7,000 रुपये देणगी देऊन आम्हाला उपकृत केलं. धन्यवाद. पुढचा फटका छान पद्धतीचा मारला गेलेला आहे आणि इथून एका धावेवर मात्र समाधान बाळगावं लागतंय. 1-1 2-2 धावेने काही होणार नाही आहे. पहिलं षटक मार्गाचं आणि मिहीरनं टाकलेली ही गोलंदाजी 8 धावा फक्त या ठिकाणी दिल्या जातात आणि कोणताही गडी मात्र मिहीरला बाद करता आलेला नाही आहे. पहिला चेंडू निर्धाव नंतर 4 नंतर 1 नंतर 2 नंतर 1 0 नंतर 1 अशा करून 8 धावा अंकित होतात मिहीरच्या नावावर. बघूया पॉवर प्लेचं षटक सुरू आहे. 30 यार्ड सर्कलमध्ये बरेचसे खेळाडू जमा आहेत. दुसरे षटक असेल ते सुद्धा पॉवर प्लेचं असेल. करूया का करतोय टॉस घ्यायची. ब्रदर ब्लस्टर आमचे सहयोगी कमेंटेटर टॉस बॉक्स मध्ये उपस्थित आहेत आणि टॉस करतायत सन्माननीय थांबा. ओके हो येस नो आणि इथे मात्र संधी हुकलेली आहे. धावचीची थोडीशी संधी होती. खूप काही फंबल पाहायला मिळालं. आरडाओरडा मैदानामध्ये पाहायला मिळालं. एकत्रित सगळे जमले गेले पण नक्की कुठे तालमेल दिसला नाही आणि या मात्र ठिकाणी गडी एक सुरक्षित आपल्या घरी पोहोचून आनंद घेत आहे. नऊ धावा अंकित होते. दुसरे षटक मार्गस्थ होत आहे आणि बिग प्रहारचा मोठ्या फटक्याच्या नादात मात्र चेंडूला एक विश्राम दिला गेला. निर्धाव असा चेंडू पाहायला मिळतो या मैदानात. खूप सुरेख सुंदर अशी फळी जर लागली असती तर डोळ्याचं पारणं फिटेनं आकाशाला गवसणी घालून सीमारेषेच्या बाहेर नक्की गेला असता. पण इथे मात्र तो चेंडू हुकला आणि निर्धाव असा चेंडू पाहायला मिळाला तो तेजसचा. धन्यवाद. पुढचा चेंडू तेजस घेऊन येत आहे. गोलंदाजी मार्गवर उजव्या हाताचा गोलंदाज आणि राईट आर्म राईट द विकेट मारा करतोय तेजस. फलंदाजासाठी सज्ज आहेत फलंदाज निशान. आलेली संधी निशान मात्र इथे निशान सारखं भाग्य या जगात कोणाचंच नाही. परंतु इथे काय झालं धावचीत नाही ना. भाग्यवान निशान. खूप सुंदर साथ मिळाली मैदानाची आणि म्हणून पटकन धावायला मिळाला आणि अलगद झेल सोडणं. घुटने टेक तमाशा देख. हाथ में पकड़ो धरती माँ को सुहा करो हमें नहीं चाहिए लेकिन यही गलती आगे आपको बहुत जबरदस्त नुकसान देगी इसमें कोई शक नहीं है. हो टॉस चालू आहे. चला ना टॉस मध्ये ब्रदर ब्लास्टर आणि
केसरी किंग ब्रदर ब्लास्टर आणि केसरी किंग दोघांमधलं टॉस लगेच करून घ्या. पुढचा सामना लगेच चालू होईल. थांबू नका. आयोजक टॉससाठी मी विनंती करेन, दादा तुम्ही जा ना टॉसला. मला नाव सांगा आधी. दीपक भाऊ, सॉरी वैभव भाऊ. वैभव दादा यांच्या शुभ हस्ते टॉस केले जाईल. कॉईन आता दिलंय ना, ते घेऊन गेले बघा. कॉईन कॉईन आहे, कॉईन आहे. थँक्यू डीजे. दरम्यान यापुढील सामना रंगणार आहे केसरी किंग आणि ब्रदर ब्लास्टर्स या दोन संघादरम्यान. मान्य श्री वैभव भाऊ या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल करण्यात येणार आहे. हॅलो. धाव संख्या पोहोचली ती 16वर. 16 16. दरम्यान केसरी किंग संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकलेला आहे. आपला डिसिजन काय असणार आहे?
शॉट निव्वळ ऑनच्या दिशेने चेंडू येतोय. एक धाव या ठिकाणी फक्त पूर्ण केली जाते. आरसी बॉईज कडून निशान भाऊ साठी जर ही मॅच आपण 2 चेंडूत पूर्ण केली तर निशान भाऊ आपल्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे आरसी बॉईज कडून. बघा आपल्याला जमेल, आपण जमवून घेतात. अनेक मैदान आपण गाजवलेले आहेत आणि या ठिकाणचं मैदान आपलं घरचं मैदान आहे, त्यामुळे आपण चमत्कारिक व्हा. चमत्कार करणे आपल्या हातात आहे. धन्यवाद. हो गेला वाटतं शेडच्या वरती जे स्वप्न होतं आरसी बॉईजचं, यांचं स्वप्न मला वाटतं पूर्ण होत आहे. लागलेला उत्तुंड षटकार. आता फक्त कमीत कमी फक्त एक आकडी संख्या हवी आहे आणि धावा पाहिजेत त्या 3. चेंडू शिल्लक आहेत. 11 चेंडू 3 धावांची गरज. या सामन्यात धन्यवाद डीजे. या सामन्यात ते मॅन ऑफ द मॅच निशान भाऊ आपच असणार आहेत. आपला मान सन्मान इथे वाढवला जाईल. एक शेवटचा षटकार 1000 रुपयाचे मानकरी होतील. आपण सामना 2च चेंडूत आपल्याला जिंकायचा आहे. आम्ही सुद्धा उभे राहून पाहतो या सामन्याचा आनंद. हो थोडक्यात संधी हुकली गेली. धन्यवाद डीजे. पुन्हा एकदा ओम साई नेट. आपल्या नेटला जवळजवळ लाखो फॉलोअर्स मिळालेले आहेत. दापोली प्रीमियर लीग 2024 वर्ष तिसरे साडी सन्माननीय ज्यांना आपण भाऊ या नात्याने ओळखतोय, योगेश भाऊ काशीनाथ संखे, साई लिफ्टर, बोईसर MIDC दापोली पाडा यांनी आपल्या खिशाला भली मोठी कात्री लावली आणि आपल्या सगळ्यांना शेकडो लोकांना सुंदर असं नॉनव्हेजचं जेवण दिलं. त्या जोडीला जेवणात अनेक पदार्थ पाहायला मिळाले. अनेक माध्यमातून त्यांनी जेवण इथपर्यंत पोहोचवलं. प्रत्येकाने आस्वाद घेतला. सुरेख सुंदर चविष्ट जेवण आम्हाला जेवू घालणारे योगेश भाऊ संखे, पुन्हा एकदा आम्ही आपले शतशः ऋणी आहोत. धन्यवाद. दादा थोडीशी बाजू द्या ना. मिहीरचा पहिला पुढचा चेंडू पुलटाचा चेंडू होता. अगदी सुरेख यष्टीवर पडलेला चेंडू मात्र निर्धाव आणि इथून मात्र मिहीरने कमबॅक केलेला आहे. 6 धावा, विकेट 0 आणि आता फक्त कमीत कमी धावा पाहिजेत, पण मात्र हे शक्यच नाही आहे कारण चेंडू जास्त आहेत आणि धावा कमी आहेत. पुन्हा एकदा मिहीर. काही चेंडू आणि अगदी अल्प धावा. उलटाचा चेंडू टाकलेले या ठिकाणी अडवण्याचा प्रयत्न. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. एका धावानं जॉन्टी रॉड सारखा प्रयत्न होता, मात्र तो असफल झालेला आहे. धाव मात्र पूर्ण केलेली आहे. आता हव्यात त्या फक्त 2 धावा आणि चेंडू आहेत उर्वरित 8 चेंडू 2 धावा. म्हणजे हा सामना साई 11 टायगर मात्र नक्की खिशात टाकेल यातील मात्र शंका नाही आहे. बाई नेट मध्ये आवाज येतोय, सॉरी.
कहते हैं कि सपने वो नहीं जो आप नींद में देखे, सपने वो नहीं जो आप नींद में देखे, सपने वो है जो आपको नींद ही न आने दे, इसे सपना कहा जाता है। मिहीर सज्ज आहे आपल्या संघाला चांगली कामगिरी करण्याच्या प्रयत्नामध्ये या ठिकाणी लागलेले तो उत्तुंग षटकार आणि पाहता पाहता हा संघ मात्र विजय झालेला आहे। वैभवला या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच घोषित करायला हरकत नाही आहे। स्वतःच्या वैयक्तिक